उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना झालेत। पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आज बैठक होणार आहे। महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीती संदर्भात या बैठकीत चर्चा होईल असं कळतंय। राज्यातली सध्याची परिस्थिती त्यासोबत राजकीय विषयांवरती दोघांमध्ये चर्चा होणार आहे। तसंच पालिका निवडणुका स्वतंत्र लढणार की एकत्रितपणे या संदर्भातली चर्चा होते का याची उत्सुकता आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब या संदर्भात आपल्याला माहिती देतील। वेदांत, आज महत्त्वाचे मुद्दे अर्थातच चर्चिले जातील आणि त्याच्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या दोन पक्षांच्या एकत्र येण्याची शक्यता आहे का, याबद्दल सुद्धा सर्वांना प्रचंड उत्सुकता असणार आहे। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात जाहीर होतील आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीची पुढची रणनीती काय असणार। कारण लोकसभा त्यासोबतच विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढली, मात्र स्वबळाचा सूर हा ठाकरेंच्या शिवसेनेचा महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिसतोय आणि त्यामुळेच एकीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाहीये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार येतात आणि त्यामुळे राज्यस्तरीय बैठक महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची राज्यातल्या व्हावी अशी इच्छा शरद पवारांनी सुद्धा व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातून आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट महत्वाची ठरते। नेमकं महाविकास आघाडी राज्यामध्ये कशी पुढे जाणार, फक्त लोकसभा आणि विधानसभा पुरतीच आधारित होती की पुढे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा नेमकी काय रणनीती असणार हे या बैठकीनंतर कदाचित स्पष्ट होऊ शकतं। धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।